सुतार तर गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज शिवम गोडांबे. पहिला बॉल, पंचांचा इशारा येतोय, लेट्स प्ले. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल स्लोअर वन, स्वीप केलाय. लोअर फुलटॉस होता बॉल, आडव्या बॅटनं अक्रॉस द बॅट स्वीप केलं होतं बॉलला. क्षेत्ररक्षक आले वैभव तिकडे, संघाचे कॅप्टन पायाच्या साह्यानं चेंडूला अडवलंय आणि पहिल्याच बॉलवरती धावफलकाचा श्री गणेशा बंटी लाडगेच्या बॅटमधून होताना पाहायला मिळतोय खासदार आंबोली टीमसाठी. अतिशय महत्त्वाचा सामना आहे. आधी पहिल्या 2 दिवसामध्ये देखील आपण पाहिलंय, एक सामना जिंकला तर तुम्ही प्री क्वार्टर फायनलसाठी सेफ होत नाही. काल देखील रन रेटच्या आधारावरती आपण सामने किंवा संघ नक्कीच क्वालिफाय होताना पाहिलेत. त्यामुळे प्रत्येक संघासाठी प्रत्येक सामना हा महत्त्वाचा आहे. एक महत्त्वाची मॅच. दरम्यानचा चेंडू वाईट बॉल उजव्या एसटीच्या बऱ्याचशा बाहेरचा सोडून दिलाय तिकडे. शंकर सुतार यांनी वेल लेफ्ट. शंकर सुतार ज्याप्रमाणे आपण पाहिलं बंटी लांडगे आडवे तिडवे फटक्या खेळण्यासाठी आणि त्या फटक्यांमध्ये यशस्वी होण्यासाठी तो ओळखला जातो. तर शंकर सुतार क्लासिकल फलंदाज आहे. तंत्रशुद्ध फटक्यांवरती त्यांचा बराचसा जोर असतो आणि तेच आपल्याला पाहायला मिळतंय यावेळेस. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, ओ व्हॉट अ शॉट. काय फटका मैदानाच्या आतमध्ये सजवलाय. पाठवला बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. ज्या फटक्यांनी खरं तर प्रेक्षकांना भुरळ पाडलेली आहे, ज्या फटक्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलंय, तो कव्हर ड्राईव्हचा फटका इकडे शंकर सुतार यांच्या बॅटमधून. क्रिकेटचं सौंदर्य दाखवलं. यावेळेचा बॉल कट करण्याचा प्रयत्न होता, पॉइंटचा क्षेत्ररक्षक निवडलाय. मागच्या बॉलचं प्रत्युत्तर टीट फॉर टॅट. फलंदाज बाद. धक्का क्रमांक पहिला. शंकर सुतार बॅक टू द पॅव्हिलियन. मोठी विकेट आली आहे. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. अगदी सुरुवात देखील आत्मविश्वासाने झाली शंकर सुतार यांच्यासाठी. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू येत होते, मात्र सरळ क्षेत्ररक्षक निवडला. फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होते, अमित कांबळे. पहिला बॉल टॅप केला हलक्या हाताने समोरच्या दिशेला. शॉर्ट कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. सिंगल मैदानाच्या आतमध्ये येईल. धावफलक सिंगलच्या साह्यानं पुढे जाईल 9व्या अंकावरती. भैरवनाथ करंडकाचा थरार मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दिवस क्रमांक 3. पहिला सामना. 2 तगडे ताकदवंत संघ एकमेकांच्या नक्कीच विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. स्टार 11 घोटावडे संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये अखिल कासार आंबोली क्रिकेट क्लब कासार आंबोली. यावेळेचा बॉल स्वीप केले. बॉलला मिड विकेटचं क्षेत्र निवडलंय. क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न करतायत, मात्र प्रयत्नांचा हात अपुरा पडेल. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. भैरवनाथ करंडकाचा थरार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. येतोय 4 रन. चौकार. पॉवर प्ले स्पेशलिस्ट फलंदाज आहे बंटी लांडगे आणि तीच पॉवर प्लेच्या मध्ये नक्कीच तो आपल्या नावाची छाप, आपल्या नावाचा ठसा इकडे उमटवताना. आणि पुन्हा एकदा काय पाहायला मिळेल. या अगोदरच्या बॉलवरती चौकार आलाय. कव्हर ड्राईव्ह करायचे, फटका फसलाय. शॉर्ट कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक प्रथमेश आलाय बॉलच्या खाली. झेल टिपला जाईल आणि अजून एक मोठा मासा गळायला लागतोय. बंटी लांडगे बाद. सामना जर आपण पाहिला सुरुवात होते. पहिलं षटक दोन्ही संघांसाठी समसमान सुरुवात आहे. तिकडे जरी 13 धावा बनवल्या असल्या कासार आंबोली टीमनं, तरी मात्र दोन्ही सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये धारातीर्थी पडलेले आहेत. दोन्ही फलंदाज आता मात्र डगआउटच्या दिशेनं. दोन्ही सलामीवीर
दोन्ही सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आता डगआउटच्या दिशेने आराम करताना पाहायला मिळतील. मिडल ऑर्डरमध्ये सामना येतोय. अमित कांबळे आणि आताच नव्यानं दाखल झालेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आशिष कांबळे पाहायला मिळत आहेत. तर गोलंदाज ट्रॅकवरती दुसरं षटक घेऊन पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळण्यासाठी प्रथमेश गोडांबे. जबरदस्त प्रत्युत्तर तिकडे गोलंदाजाचं आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळालं. शिवमचा धावा खर्च केला, मात्र 2 महत्वाच्या गडी त्याने प्राप्त केलेत. यावेळेचा बॉल हलक्या हातानं दिशा दिली आहे बॉलला. पॉईंटच्या दिशेने चेंडू निघालाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येईल. सिंगलच्या सहाय्याने धावफलक पुढे जात आहे 14 या अंकावरती. आजचा दिवस जर आपण पाहिला तर 18 फेब्रुवारी, फाल्गुन शुद्ध प्रतिपदा, म्हणजे आज धर्मवीर बलिदान मास या महिन्याला सुरुवात होते. संभाजी महाराजांनी आपल्या धर्मासाठी जे मरण स्वीकारलं, 40 दिवस औरंगजेबाने आणि मुघल सेनेने त्यांचा छेड केला धर्म रूपांतर करण्यासाठी, धर्म परिवर्तन करण्यासाठी. मात्र मरण स्वीकारेल, मात्र धर्म परिवर्तन करणार नाही. त्यासाठी 40 दिवस आपल्या प्राणाशी झुंज देणारे छत्रपती संभाजी महाराज. आणि आज नक्कीच 1 फेब्रुवारी रोजी त्यांचा अटक करण्यात आली. मुघल सैन्याने त्याला जायबंदी केलं. त्यानंतर 40 दिवस तो छळ त्यांचा केला आणि त्या मासाला आज मात्र सुरुवात होते. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह केले बॉलला. ऑफ शॉट मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू निघालाय सीमारेषेच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक तिकडे पाठमोरे होतील बॉलला. तोपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केल्या जात आहेत. इकडे आशिष कांबळे आणि अमित कांबळे जोडी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच कामकाज करते आहे आणि चांगली फलंदाजी इकडे अमितच्या माध्यमातून. ज्या दिशेने बॉल येईल त्याच दिशेने फटके खेळतोय. यावेळेचा बॉल वेग दाखवलाय, प्रचंड वेग होता. कुठल्याही प्रकारचं प्रत्युत्तर या बॉलचं नक्कीच नाहीये अमितकडं. आणि बॉल येईल डॉट. जबरदस्त सुरुवात स्टार 11 गोटावडे टीमसाठी देखील पाहायला मिळेल. 17 धावा धावफलकावरती 2 गडी बाद. दुसरं षटक आहे आणि या षटकामध्ये प्रथमेशनं शांत ठेवलंय फलंदाजांना. यावेळेचा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. बॅटची लिडिंग एज यश त्यांच्या मागे ओमकार केसवड टिपलाय जाईल आणि फलंदाजाचा संपला खेळ. धक्का क्रमांक 3 अमित बाद. धावा धावफलकावरती 3 गडी बाद झालेले आहेत. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल बाकी आहे. जबरदस्त कमबॅक गोलंदाज राहिलं अमित प्रथमेश गोडंबेचं. फक्त आतापर्यंत 4 धावा खर्च केल्यात. एक मोठी विकेट त्याने प्राप्त केली आहे. मात्र आता मैदानाच्या आतमध्ये कासार आंबोली संघाचा करता धरता, कासार आंबोली संघाचा कणा, संघाचा संघनायक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे ओमकार नाना भिलारे. आज मोठी जबाबदारी आहे. संघ कुठेतरी अडचणीमध्ये सापडलाय. टॉप ऑर्डर जी आहे पक्त्यांच्या बंगल्याप्रमाणे ढासळलेली आहे, कोलमडलेली आहे. त्यामुळे इकडे डावाला सावरणं नक्कीच जबाबदारी ओमकार भिलारे यांची. पहिला बॉल बॅक टू द बॉलर फटका खेळलाय. फॉलो थ्रू मध्ये प्रथमेश चेंडूला पाठमोरा होत आहे. जबरदस्त षटक. फक्त 4 धावा या पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये प्रथमेशने खर्च केल्यात. पहिले 2 दिवस आम्ही पाहिलंय औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या एंडनं ज्या वेळेस गोलंदाजी झाली त्यावेळेस गोलंदाज प्रचंड महागडे ठरलेत. मात्र आजचा दिवस आणि आजच्या दिवसाची सुरुवात कुठेतरी उलट फेराने होत्या. या एंडनं फक्त 4 धावा गोलंदाज प्रथमेश गोडंबेने खर्च केल्यात. 2 षटकांचा खेळ संपलाय. 3 गडी बाद 17 धावा धावफलकावरती आहे. तिसऱ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होते. ओमकार भिलारे मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. या खेळाडूंमध्ये ताकद आहे, ती क्षमता आहे, ती कॅपेबिलिटी आहे धावफलक उंच धावसंख्येपर्यंत घेऊन जाण्याची. आणि आज मैदानात तो पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करणार का? क्रिकेटचा खेळ असा आहे, तुम्ही मैदानामध्ये स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला प्रसिद्ध करेल.
आणि स्वतःला सिद्ध करण्याची वेळ येते त्यावेळेस असं लढायचं, शिरतळ हातावरती ठेवून लढायचं. परिणामाचं गणित असं मांडायचं की पुन्हा आपल्या कर्तृत्वावर शंका उपस्थित केली नाही पाहिजे. आज त्या प्रकारचा खेळ करून दाखवणार का ओमकार नाना भिलारे हे पाहणं नक्कीच निर्णायक असणार आहे. घोटाळा टीम बॉलर नेम कळवा. सौरभ गुंडगळ. चला वेळ वाचवायचा आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात. सौरभ गुंडगळच्या हातामध्ये बॉल आहे. पहिला बॉल, पहिलाच बॉल. उंच हवेमध्ये फटका आहे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येत आहे चेंडूच्या खाली. झेल टिपला जाईल आणि तिकडे आशिष कांबळे देखील मात्र प्रभावित करू शकले नाहीये. गोल्डन डकचा शिकार, विकेट. दुनिया वालों बुरी नजर ना हम पे डालो, सुनो गौर से दुनिया वालों बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे होंगे हिंदुस्तानी। सुनो गौर से दुनिया वालों बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे होंगे हिंदुस्तानी। हमने कहा है तुम भी कहो। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश धिडे. फलंदाज फक्त मैदानाच्या आतमध्ये आता हजेरी लावण्याचं काम करतायत. एका पाठोपाठ इकडे विकेट येताना पाहायला मिळाल्यात. मात्र डावाला सावरण्याची जबाबदारी आता या दोन मोठ्या फलंदाजांवरती आहे. ऋषी धिडे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आलाय. कित्येक वर्ष या खेळाडूंना आपल्या संघासाठी ॲज अ ओपनर म्हणून कामगिरी केलेली आहे. मात्र संघाने या हंगामामध्ये वेगळी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती दिली आहे. ॲज अ फिनिशर म्हणून त्याला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये जो रोल दिलेला आहे, आता त्या फिनिशरच्या रोलला तो नक्कीच न्याय देणार का हे पाहणं इथून पुढील काळामध्ये निर्णायक असणार आहे. ओमकार नाना भिलारे, महत्त्वाची जबाबदारी, महत्त्वाची मॅच आहे. संघ कुठेतरी अडचणीत सापडलाय. कित्येक वेळा कित्येक स्पर्धेमध्ये आम्ही पाहिलंय ओमकार नाना भिलारेला आपल्या संघाचा तारणार होताना. यावेळेचा बॉल खराब, बॉल खराब. फुल टॉस होता, आधी लॉलीपॉप होता ओमकार नाना भिलारे यांच्यासाठी. आला तसा फेकून दिलाय चेंडू सीमारेषा पार. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. ठोकलाय षटकार, 6 धावा. चांगली गोलंदाजी होत होती, मात्र एक खराब बॉल आलाय आणि त्या खराब बॉलचा पुरेपूर समाचार ओमकार भिलारे यांनी घेतलाय. ठोकलाय षटकार. पुढचा बॉल सोडून दिला. यावेळेचा बॉल उजव्या यष्टीच्या बऱ्याचशा बाहेरचा. रिच पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नात दिशा अतिरिक्त भरकडली जाते. पंच सांगतायत इट्स अ वाईट बॉल. खराब चेंडू. 25 धावा. एका धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे जाईल. पुन्हा एकदा फुल टॉस. यावेळेस रिव्हर्स केलाय आणि फटका खेळलाय. आलटी पलटी बॉलला केलंय सीमारेषेच्या बाहेर कलटी. लागोपाठचा दुसरा बिग हिट. पहिला षटकार तर दुसरा चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. माऊली साऊंड मुळशीवाला यांचा नक्कीच दमदार आवाज आपण ऐकतोय. आज डीजे मात्र वेगळ्याच रंगामध्ये आहे. यावेळेचा बॉल ड्राईव्ह केलाय बॉलला. पुन्हा एकदा गॅप शोधलाय, गॅप शोधलाय. 30 यार्ड सर्कल बीट केलंय. गॅप आहे मोठा, होणार नाही धावेंचा तोटा. ओमकार नाना भिलारे सेट ऑन फायर. पुन्हा एकदा बॉल सीमारेषा पार. चौकार. चक्का चक्का चमचक्का तक्का तक्का. जबरदस्त बॅटिंग. आता मात्र बहरताना फलंदाजी पाहायला मिळते ओमकार भिलारे यांची. या अगोदर चर्चा केली होती ती जबाबदारी घ्यावी लागेल आणि कशा प्रकारे जबाबदारी घेतली जाते हे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दाखवून देत आहे. यावेळेचा बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. डाव्या एसटीच्या बाहेरचा डाऊन दी लेग जाईल बॉल. पंच सांगतील पुन्हा एकदा खरा बॉल. येतोय वाईट.
नवोदित खेळाडू आहे, उभयता खेळाडू आहे सौरभ गुंडगळ आणि त्यावरती प्रेशराईज करण्याचा प्रयत्न नक्कीच यशस्वी होताना पाहायला मिळतोय ओमकार भिलारे यांचा. आधी डग आउट मधून सेट होऊन आलेत की काय. 4 बॉल मध्ये आतापर्यंत 14 धावा बनवल्यात. यावेळेस रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, बॅटच्या मधोमध बॉल येत नाहीये, बॅटची कडा नाहीये, बाईचा चौकार पंचांनी सांगितलाय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल. 4 धाब्यांसाठी चौकार. जबरदस्त फलंदाजी, बहरताना फलंदाजी पाहायला मिळते. अगदी ओमकार नाना भिलारे यांचा झंझावात मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतंय. काय जबरदस्त बॅटिंग आहे. तिकडे विकेट्स आल्या होत्या, 4 फलंदाज बाद झाले होते, तरी देखील ते प्रेशर घेतलं नाही आणि अटॅक इज द बेस्ट मोड ऑफ डिफेन्स असं म्हटलं जातं. तेच केलंय, आक्रमण चढवलंय आणि ते प्रेशर नक्कीच हँडल कशा प्रकारे केलं जातं ते मैदानाच्या आतमध्ये सांगितलंय. ओमकार भिलारे यांनी 3 षटकांचा खेळ संपलाय. 4 गडी बाद, 38 धाबा धावफलकावरती कासारांबोली टीमच्या. चौथ्या षटकाला सुरुवात होते. औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या एंडनं प्रथमेश गोडांबे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती येतोय. पहिल्या षटकामध्ये याच एंडनं फक्त 4 धावा खर्च करत एक महत्त्वपूर्ण गडी बाद करणारा प्रथमेश या षटकामध्ये काय कमाल करणार हा देखील प्रश्न नक्कीच आहे. कमबॅक करावं लागेल आता घोटावडे टीमला देखील. बरेचसे चढ उतार या पहिल्या 3 षटकामध्ये पाहिले. सुरुवात चांगली झाली कासारांबोली टीमला, मात्र त्यानंतर धक्क्यांवरती धक्के बसले, विकेट्स आल्या. त्यानंतर पुन्हा एकदा ओमकार भिलारे यांनी डावाला सावरण्याचं काम केलेलं आहे. आता या चौथ्या षटकामध्ये काय होणार पाहूयात. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर दी विकेट, डावखोरे हाताच्या फलंदाजासाठी पंचांच्या उजव्या हातानं प्रथमेश गोडांबे तयार. पहिला बॉल लोअर फुल टॉस होता, उडवलाय बॉल, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक येत आहे, चेंडूच्या खाली झेल टिपला जाईल आणि विकेटचं होतंय पतन. ऋषिकेश धिडे बाद. Jazz in the mix. गोली न चलाए. मोठी डेप्थ आहे खरं तर कासारांबोली टीमच्या फलंदाजीमध्ये. 5 गडी बाद झालेले आहेत. तर एकापेक्षा एक ताकदवर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. ऋषिकेश धिडे बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वैभव गायकवाड. या खेळामध्ये देखील क्षमता आहे मोठे मोठे बिग हिट्स करण्याची, चौकार षटकार खेळण्याची आणि आता पुन्हा एकदा खरं तर त्याच्यासाठी स्टेज सेट झालेला आहे. आत्ता 11 धावेंचा 11 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे आणि इकडे अटॅक करणं नक्कीच वैभवसाठी गरजेचं राहणार आहे. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा आहे. अगदी टॅप केलं होतं बॉलला, तिकडे फेकी खराब, फेकी खराब, बॅकअपला क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. सिंगल मैदानाच्या आतमध्ये येईल. धावबाद करण्याची संधी होती प्रथमेशला, मात्र थेट यष्ट्यांचा वेध घेऊ शकले नाहीये. सामाजिक कार्यकर्ते, क्रिकेट व्यक्तिमत्व, प्रत्येक स्पर्धा नक्कीच पाहण्यासाठी मैदानावरती हजेरी लावणारे सुनील मामा मारणे यांचं शुभागमन होत आहे. भैरवनाथ करंडकामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. एकोणचाळीस धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा ऑन स्ट्रायकिंग एंडला ओमकार भिलारे. 5 बॉलमध्ये आतापर्यंत 14 धावा बनवल्यात. यावेळेचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा मागच्या बाजूला बॉल निघालाय, फाईन लेगला, सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. प्रथमेश आणि बाकीचे गोलंदाज वेगळ्या खेळपट्टीवरती गोलंदाजी करतायत आणि प्रथमेश वेगळ्या खेळपट्टी गोलंदाजी करतोय. अशी गोलंदाजी नक्कीच प्रथमेशची पाहायला मिळते. बाकीचे गोलंदाज महागडे राहिले, मात्र प्रथमेश इकॉनॉमिकल देखील राहिलाय आणि विकेट टेकर देखील आज आपल्या संघासाठी मैदानाच्या आतमध्ये होतोय. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा खोदून काढलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तिकडे अनिकेत येतोय चेंडूवरती. सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते आणि एकेरी धाव्यांची मालिका आता मैदानाच्या आतमध्ये. धावफलक एका धावेने पुढे 41. पुढचा बॉल
यावेळेचा बॉल पुढे सरसावले, पावलांचा वापर, डान्सिंग डाऊन द विकेट, पाठवला बॉल सीमारेषेच्या पलीकडे. समोर असू द्या कुठलाही गोलंदाज, षटकार खेळणं हाच माझा अंदाज. पाठवला बॉल सीमारेषा पार, षटकार. Jazz in the mix. जंगल में शेर बाहों में मोर. तोडफोड केली आहे, विध्वंस केलाय आज मैदानाच्या आतमध्ये ओमकार भिलारेनं. पुन्हा एकदा उडवलाय, आडव्या बॅटचा वापर करत असताना, आडव्या बॅटचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतोय हवाई सफर, लागोपाठचा दुसरा चेंडू सीमारेषा पलीकडे, षटकार. Jazz in the mix. जंगल में शेर बाहों में मोर. जंगल में शेर बाहों में मोर. शहरों में चोर हो रामा. जंगल में शेर. ओमकार भिलारे थांबायचं नाव घेत नाहीये. अक्षरशः तोडफोड मैदानाच्या आतमध्ये केली आहे, विध्वंस मैदानाच्या आतमध्ये घडून आलाय. विस्फोटक खेळी पाहायला मिळते. 4 षटकांचा खेळ संपलाय. 53 धावा धावफलकावरती, 5 गडी बाद. काय जबरदस्त बॅटिंग. आणि खरं तर जेव्हा संघाला गरज असते त्याच वेळेस जर तुम्ही कामगिरी केली तरच तुम्हाला किंमत आहे, त्याच वेळेस तुमचं मूल्य वाढत असतं. उशीर आलेली जाग त्या गोष्टीला अर्थ राहत नाही. आयुष्यात अर्थहीन आहे ती प्रत्येक गोष्ट जी वेळेवर तुम्हाला साध्य करता येत नाही. आज वेळ होती, साध्य करायचं होतं आणि ते साध्य मैदानाच्या आतमध्ये ओमकार भिलारेंनी केलंय. 53 धावा धावफलकावरती आहे. 8 बॉलमध्ये 27 धाव्यांची वादळी खेळी आतापर्यंत साकारली आहे. शेवटचं षटक जे नक्कीच डेड ओव्हरचं षटक आहे, ज्या षटकामध्ये गोलंदाजांचं मरण असतं असं म्हटलं जातं, त्या षटकाला सुरुवात होते. ओमकार केसवडे यांच्या खांद्यावरती ती जबाबदारी आहे. पहिला बॉल सुरेख, विकेटचं सॅक्रिफाईस केलं जाते वैभवच्या. पहिल्या बॉलवरती फलंदाज क्रिकेटमधील आत्महत्या करून बाद. Jazz in the mix. मैं निकला ओ गड्डी लेके. पहिल्याच बॉलवरती विकेट आली आहे धावबाच्या स्वरूपानं. महत्त्वाचं म्हणजे कासार आंबोली टीमसाठी ओमकार भिलारे पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक इनला येत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकिंग इनला शुभम भिलारे. तर ओमकार केसवड यांच्या खांद्यावरती या शेवटच्या षटकाची जबाबदारी. पहिला बॉल तर सुरेख आलाय. उडवला बॉल आडव्या बॅटनं, पाठवलाय चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. मला जमत नाही तडजोड, मी करतो फक्त तोडफोड. चेंडू सीमारेषा पार, षटकार. नंदिवडीचे 9 बॉलमध्ये 33 धावा, त्यामध्ये 4 षटकारांचा आणि 2 चौकारांचा समावेश. फक्त 1 धाव आतापर्यंत धावून ओमकार भिलारे यांनी घेतली आहे. आज सांगितलंय, खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी. खेळले तर फक्त चौकार षटकार, एकेरी दुहेरी धावींमध्ये आज मला इंटरेस्ट नाही आहे. 59 धावा. ज्यांच्या पंखामध्ये उडण्याची जिद्द असते त्यांना आभाळाची उंची कधीच कमी पडत नाही. यावेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. आधी जर आपण पाहिलं तर सरळ बॅटनं धावा येत आहेत, तरी देखील उलटा खेळण्याचा प्रयत्न झालाय आणि त्या प्रयत्नामध्ये अयशस्वी होईल. डॉट बॉल. यावेळेस पुढे सरसावत, उडवलाय बॉल पुन्हा एकदा. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक येत आहेत, अंदाज घेत आहेत, मात्र खिलाडी के मस्तक पर दस्तक. तुम्ही वाढवा किती गती, मला वाटत नाही कसलीच भीती. अजून एक बॉल सीमारेषा पार, षटकार. नक्कीच एक जबरदस्त इनिंग, अविस्मरणीय खेळी आज मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा शफल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. अगदी स्टंपवरून चेंडू ट्रॅव्हल झालाय असं सांगितलंय पंचांनी. मुख्य पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. तिसऱ्या पंचांची मागणी आहे हा चेंडू फेअर आहे की वाईडसाठी. फलंदाजांनी तो रिव्ह्यू घेतलाय. आज ओमकार भिलारे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये सांगतायत, भरलेल्या मैदानात माघार आपल्या रक्तात नाही
वादळा तू हरवले असतील भले भले, पण ही अवलाद काही साधी सुधी नाही. काय इनिंग मैदानाच्या आतमध्ये साकारली आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 12 बॉलमध्ये 39 धावा त्यांच्या बॅटमधून आले. संघ कुठेतरी अडचणीत होता, फलंदाजीसाठी आले, डावाला सावरलं. त्यानंतर एक विध्वंसक खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारली. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि रिव्ह्यू संपलेला आहे. फलंदाजी करणारी टीम याची नोंद घ्या. शेवटचा बॉल बाकी आहे. 65 धावा धावफलकावर. पुढे सरसावत फटका खेळलाय, लॉफ्ट केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक यावेळेस चेंडूच्या खाली झेल टिपला जाईल आणि एका वादळी खेळीचा अंत शेवटच्या बॉलवरती केला जातोय आणि 7वा धक्का बसलाय तो कासारंबोली टीमला. पहिला डाव संपलेला आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 65 धावा अखिल कासारंबोली टीम कासारंबोली संघाने धावफलकावरती लावल्यात आणि 30 बॉलमध्ये 66 धाव्यांचं आव्हान स्टार 11 घोटावडे टीमला. इनिंग ब्रेकमध्ये पुढील सामन्याचा टॉस आपण संपन्न करणार आहोत. मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई आणि त्यांच्या विरोधामध्ये भोडे भोईनी क्रिकेट क्लब. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी लगेच आपण मुख्य व्यासपीठावरती या. चला, भोडे भोईनी क्रिकेट क्लब आणि मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई टीम कॅप्टन लगेच आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉससाठी या. दुसऱ्या डावाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होते आणि धाव्यांचा पाठलाग करण्यासाठी 66 धाव्यांचं आव्हान आहे आणि या धाव्यांचा पाठलाग करण्यासाठी सलामीला कोण येणार, कोणाच्या खांद्यावरती ती जबाबदारी देणार हे पाहण्यासारखं नक्कीच असणार आहे. मात्र तिकडे पहिल्या इनिंगमध्ये अक्षरशः वादळ मैदानाच्या आतमध्ये ओमकार नाना भिलारे नावाचं येऊन गेलंय. 12 बॉलमध्ये 39 धाव्यांची वादळी खेळी केली आणि आपल्या संघाला एक आव्हानात्मक धावफलकापर्यंत मजल मारून दिलेली आहे. स्टार 11 घोटावडे संघाकडून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. शिवम गोडांबे आणि अनिकेत गोडांबे या दोन्ही ताकदवर फलंदाज आहेत. अनिकेत भेगडे आहे. थोडेसे आमचे स्कोरर मित्र अभि भालेराव यांच्याकडून मिस्टेक होते. चला, पुढच्या मॅचसाठी दोन्ही टीम कॅप्टन्स टॉससाठी या. जाऊया मैदानामध्ये. दुसऱ्या डावाला सुरुवात. ऑन स्ट्रायकिंग एंडला अनिकेत भेगडे, नॉन स्ट्रायकिंग एंडला शिवम गोडांबे. तर गोलंदाजी मार्गावरती संघाचा संघनायक पुन्हा एकदा सज्ज होतोय ओमकार नाना भिलारे.
लांबलचक रनअप आहे, चांगल्या रिदम मध्ये गोलंदाजी करत असतात, वेग देखील प्रचंड आहे, व्हेरिएशन देखील आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल फुल टॉस, समोरच्या दिशेला खेळलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक येत आहेत तिकडे. शुभम भिलारे मात्र झेल होऊ शकले नाही. चांगले प्रयत्न राहिले, एफर्ट सुंदर होते पहिल्याच बॉलवरती. पुढे सरसावत झेपावत चेंडू अडवण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू हातामध्ये आला. पहिला प्रयत्न फसला, दुसरा प्रयत्न देखील फसलाय आणि तिसऱ्या प्रयत्नामध्ये मात्र चेंडू जमिनीवरती टप्पा घेतोय. सिंगल येईल पहिल्या बॉलवरती. जीवनदान अनिकेत भेगडेला. यावेळेचा बॉल लोअर फुल टॉस, मनगटाच्या साह्याने चेंडूला वळण दिलंय मिड विकेटला. सिंगल मैदानाच्या आतमध्ये येईल. धावफलक 2 या अंकावरती. सुरुवात शांत आणि संयमाने होते. महाराष्ट्र पोलीस स्पर्धेचे मुख्य आयोजक नितीन भाऊ साठे यांच्या शुभ हस्ते आपण सामन्याची नाणेफेक करणार आहोत. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते सोपान मामा मारणे आपणास देखील विनंती आहे, टॉससाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. एकेरी धाव्यांनी मात्र इकडे धावफलक पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न फलंदाजांचा. 3 धावा धावफलकावरती. पहिलं षटक आहे, 66 धाव्यांचा रन चेस करायचा आहे आणि या धावा चेस करायच्या असतील तर पॉवर प्लेची 2 षटकं 25 ते 30 धावा इकडे जमवणं नक्कीच गरजेचं असणार आहे. यावेळेचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आहे, बॅट चिकड आहे, पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू निघालाय सीमारेषेच्या पलीकडे. चेंडू सीमारेषे पार, हे रास्ते हे 4 के, येतोय चौकार, 4 धावा. नक्कीच वेगाचा वापर करतायत तिकडे. वारंवार आम्ही सांगत असतो, वेगवान गोलंदाजासाठी त्याचा वेग हा दुधारी तलवारी सारखा असतो. ज्या वेगानं तुम्ही फलंदाजाला बीट करताय त्याच वेगावरती स्वार होत असताना फलंदाज अगदी एफर्टलेस चौकार षटकार देखील तुमच्या विरुद्ध खेळू शकतात. तेच आपल्याला पाहायला मिळालं. शिवमच्या बॅटमधून एक सुंदर चौकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. धावफलक पुढे जात आहे 8 या अंकावर. पहिलं षटक आहे, पॉवर प्लेचं षटक आहे. थोडंसं शांत सुरुवात दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. अक्षरशः डोक्यावरती बर्फ ठेवत असताना इकडे फलंदाजी करतायत. मात्र यावेळेस बॅटच्या समोरचा बॉल उडवलाय, लॉंग ऑफच्या दिशेने एका टप्प्यावरती पाठवला बॉल सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे. महाराष्ट्र पोलीस दलातील अजून एक कार्यरत आणि कार्यक्षम पोलीस अधिकारी पिंपरी चिंचवड शहर पोलीस सन्माननीय आतिश भाऊ मरगळे या मान्यवरांचं देखील स्पर्धेच्या निमित्तानं शुभागमन होत आहे. साहेबांचं आम्ही आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतोय. विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. पहिलं षटक संपलेलं आहे. सुरुवात थोडीशी शांत राहिली, मात्र जसे सेट झालेले आहेत फलंदाज तसे मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवू लागलेत. 2 चौकार आले पहिल्या षटकामध्ये. धावफलकावरती 12 धावा. 24 बॉलमध्ये विजयासाठी 54 धाव्यांची गरज. सुरुवात सुंदर इथे स्टार 11 घोटावडे टीमसाठी. पहिल्या 2 दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या मॅचमध्ये पहिल्या डावामध्ये पहिली फलंदाजी करणाऱ्या टीमनं 66 धाव्यांचाच आकडा खरं तर गाठलेला आहे आणि तिसऱ्या दिवसामध्ये देखील आपल्याला तेच पाहायला मिळतंय. इकडे 65 बनवल्यात. 66 धाव्यांच्या आव्हानाचं प्रत्युत्तर पहिल्या षटकामध्ये 12 धावा जमवून दिलं जात आहे. पुढचं षटक अमित पुन्हा एकदा तयार. पहिला बॉल आडव्या बॅटचा वापर करत असताना मिड विकेटला फटका खेळाय. बंटी येतोय चेंडूवरती, सुंदर क्षेत्ररक्षण आहे, सिंगल मैदानाच्या आतमध्ये येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील यशस्वी होतोय. 2 धावा. 14 धावा धावफलकावरती. इकडे नक्कीच ते कॅल्क्युलेशन केलं असेल कुठल्या गोलंदाजाला टार्गेट करावं लागेल या धावा चेस करत असताना. कोणी जबाबदारी घ्यायची, कुठल्या एंडनं कोणी आक्रमण करायचं. नक्कीच म्हटलं जातं युद्ध हे रणभूमीमध्ये खेळण्या अगोदर स्वतःच्या मनाच्या आतमध्ये खेळलं जातं आणि तीच रणनीती इकडे फलंदाजांची पाहायला मिळते. यावेळेचा बॉल लोअर फुल टॉस, समोरच्या दिशेने फटका खेळला, बॅक टू द बॉलर फटका होता. आम्ही तिकडे चेंडूला पाठविरा झालाय, मात्र चेंडू अडवू शकले नाहीये. सिंगल मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केली जाईल. सिंगलच्या साह्याने धावफलक पुढे जाते 15 या अंकावरती. चांगली सुरुवात जर आपण पाहिलं तर घोटावडे टीमसाठी नक्कीच होते. कुठल्याही प्रकारची विकेट आलेली नाहीये.
सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करतायत. ही जमेची बाजू आहे. तर कासारंबोली संघाला नक्कीच विकेटसाठी इकडे प्रयत्न करावे लागतील. पुन्हा एकदा अमित राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन स्ट्रायकिंगला अनिकेत. सोडून दिला यावेळेचा बॉल. रिच पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नामध्ये दिशा मात्र अतिरिक्त प्रमाणामध्ये भरकटली जाईल. पंचांनी तिकडे वाईट बॉल कळवलाय. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये युवराज पाटील सर आहे. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आबा चौधरी, तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये रमेश मिरगणे सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनुभवी पंचांचं पॅनल नक्कीच ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी. यावेळेचा बॉल फुल टॉस. बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅटची एज मागच्या बाजूला निघालाय बॉल. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला अडवलं जाईल. फेकी केली जाते. तोपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगलच मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. धावफलक पुन्हा एकदा एका धावेने पुढे जाईल. 17 या अंकावरती. उर्वरित 21 बॉलमध्ये 49 धाब्यांची विजयासाठी गरज आहे. या षटकामध्ये मोठे स्ट्रोक थांबवलेत अमितनं. आकुटप्याचा बॉल आहे. पुन्हा एकदा रिच पासून दूर करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा वाईट बॉल. धावा तिकडे जर आपण पाहिलं तर जास्त खर्च केले नाही, मात्र अतिरिक्त चेंडू नक्कीच अमितच्या माध्यमातून हाताळले जातात. नियंत्रित मारा करणं गरजेचं आहे. एक एक धाव या मॅच मध्ये अतिशय निर्णायक असणार आहे. यावेळेचा बॉल आखूट टप्प्याचा खेचून मारण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही यावेळेस आणि बॉल येईल डॉट. आताच्यापर्यंत या इनिंग मधील पहिला डॉट बॉल आहे. जे चांगले बॉल होते तिकडे सन्मान देत एकेरी दुहेरी धावा फलंदाजांनी प्राप्त केल्या. खराब चेंडू सीमारेषेच्या बाहेर देखील गेले, मात्र हा पहिला डॉट बॉल या इनिंग मध्ये अमितच्या माध्यमातून हाताळला जातोय. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा बॉल आहे, मात्र यावेळेस पुन्हा एकदा अतिरिक्त दिशा भरकटली जाईल. वाईट बॉल दूर ठेवण्याचा प्रयत्न. 19 धावा धावफलकावरती आहे. 2 चेंडू अजूनही या पॉवर प्लेच्या षटकातील बाकी आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेची 2 षटकं. तिकडे फक्त 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक डीप मिड विकेट मध्ये आणि एक लॉंग ऑनला थांबले. तिकडे डेड बॉल मृत चेंडूची घोषणा नक्कीच केली जाईल. बराचसा वेळ नक्कीच या षटकासाठी घेतला जातोय अमितच्या माध्यमातून. अचूक टप्पा मारा करण्यासाठी नक्कीच थोडासा अडसर आतापर्यंत आलाय, मात्र उर्वरित 2 बॉल चांगले आले तर कमबॅक टीमचं नक्कीच केलं जाऊ शकतं. 19 धावा धावफलकावरती आहे. 20 बॉल मध्ये 47 ची गरज. यावेळेचा बॉल अगदी बॅटच्या टप्प्यात दिलाय आणि शिवमने सांगितले टप्प्यात दिल्यावरती मी कार्यक्रम करतोच. ठोकलाय षटकार 6 धावा. Jazz in the mix. जबरदस्त फटका होता. स्वीट साऊंड ऑफ द बॅट, जो आवाज प्रेक्षकांना नक्कीच काळजाचा ठाव घेणारा असतो, तो कडक आवाज आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा फुल टॉस. बॅट वरती चेंडू येऊ शकलेला नाही. बॅटला ब्रश होतोय बॉल मिड विकेटच्या दिशेने 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूला पाठमोरे होतील. 2 षटकांचा खेळ संपलाय. जबरदस्त सुरुवात स्टार 11 घोटावडे टीमसाठी. बिनबाद 26 धावा या पॉवर प्लेच्या षटकामध्ये बनवलेल्या आहेत. अगोदर जशी डावाला सुरुवात झाली आपण चर्चा केली होती, जर या सामन्यामध्ये तुम्हाला विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करायचे तर पहिल्या 2 षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकांमध्ये 25 ते 30 धावा घेणं नक्कीच गरजेचं असेल आणि 26 धावा पहिल्या 2 षटकामध्ये बनवल्यात. सामन्याचं समीकरण 18 बॉलमध्ये विजयासाठी 40 धाव्यांची गरज. 18 बॉल 40. आधी जर आपण पाहिले तर पहिल्या 2 मॅचेस पहिल्या 2 दिवसामध्ये चेस करत असताना बरेचशा संघाने सामने जिंकलेले आहेत, त्यामुळे हा रन चेस देखील यशस्वी होणार का? पहिल्या दिवसामध्ये तर आपण 75 धावा देखील चेस होताना पाहिल्यात 5 षटकांच्या मॅचमध्ये, त्यामुळे नक्कीच इकडे या मॅचमध्ये रंगत येईल यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. दोन्ही संघ समसमान ताकदीचे आहेत. शेवटच्या बॉलपर्यंत कडवी झुंज दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. सहजासहजी कुठल्याही संघाला इकडे विजय प्राप्त होणार नाही, हेच आतापर्यंतच्या या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. 18 मध्ये 40 ची गरज. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज समीर कांबळे महत्वाचं षटक नक्कीच घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती येत आहेत. आता मात्र पॉवर प्लेचं बंधन सुटलं जात आहे. जे क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये होते आता ते विखुरलेले पाहायला मिळतील. डीप मिड विकेटमध्ये तिकडे ऋषिकेश धिडे लॉंग ऑनच्या दिशेनं
क्षेत्ररक्षक आहे एक्स्ट्रा कव्हर मध्ये तिकडे जर आपण पाहिलं तर वैभव लॉंग ऑफला देखील क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑनच्या दिशेनं बंटी आता जाताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण सजवले ते जाळं विणलं जाते. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला देखील आता एक क्षेत्ररक्षक. चला वेळ वाचवायचा आहे टीम. व्यूहरचना आखली जाते रणनीती आखली आहे. आता या जाळ्यामध्ये मासा अडकणार की जाळं भेदलं जाणार हे पाहायचंय. पहिला बॉल उंच हवेमध्ये चेंडू आहे. ऋषिकेश तिकडे अंदाज घेतोय बॉलचा आणि चांगलं जजमेंट चांगला झेल आणि पहिला धक्का लागतोय स्टार 11 घोटावडे संघाला. फलंदाज शिवम गोडांबे बाद. 30 यार्ड सर्कल दिसत नाहीये. ग्राउंड्समॅनला विनंती असणार आहे 30 यार्ड सर्कलचं मार्किंग आपण करायचं आहे. ज्या विकेटच्या शोधामध्ये समीरला बोलवलं होतं पहिल्याच बॉलवरती फिरकीची जादू त्यानं दाखवलेली आहे. आधी मनगटाच्या साह्यानं चेंडूला वळण दिलं. टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल बाहेरच्या बाजूला निघाला. मिड विकेटचं क्षेत्र निवडलं. त्या झोनमध्ये जर आपण पाहिलं बाउंड्री लाईन थोडीशी दूर आहे. ते क्षेत्र मोठं असल्यामुळे तिकडे चेंडू सरळ या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसवलाय आणि पहिला धक्का स्टार 11 घोटावडे संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ओमकार केसवड. या फलंदाजाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. ज्या पद्धतीने तो उजव्या हाताने फलंदाजी करू शकतो त्याच पद्धतीने तो डावखुऱ्या हाताची फलंदाजी देखील करू शकतो. दोन्ही हातामध्ये पॉवर आहे. दोन्ही हातामध्ये ती ताकद आहे. आता उजव्या हाताने खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत आहेत ओमकार. पहिला बॉल पायावरती आलाय. शरीर भेदक मारा अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता. परफेक्ट यॉर्कर. फटका खेळण्यासाठी लॉक केलं तिकडे फलंदाजाला. लेग बाईटच्या स्वरूपाची एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. धावफलक पुढे जाते 27. ग्राउंड्समॅनला पुन्हा एकदा विनंती असणार आहे 30 यार्ड सर्कल आपण मार्किंग करून घ्या. कमबॅक केलं जात आहे कासार आंबोली टीम कडून. ज्या कमबॅकच्या आशेमध्ये नक्कीच इकडे गोलंदाज समीरला आणलं होतं. विकेटच्या शोधामध्ये आणलं होतं. पहिल्या बॉलवरती विकेट आली. यावेळीचा बॉल पुन्हा एकदा फटका फसलाय. चेंडू हवेत. स्वतः समीर कॉट अँड बॉलचा शिकार इकडे होताना पाहायला मिळेल. अनिकेत भेगडे फलंदाज होत आहेत बाद. अजून एक धक्का स्टार 11 घोटावडे टीमला. Jazz in the mix. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अथर्व गोडांबे. क्रिकेट या खेळाचं हेच वैशिष्ट्य आहे. ज्या प्रकारची सुरुवात तुमच्यासाठी होईल त्याच प्रकारचा शेवट होईल असं क्रिकेट नाही आहे. सुरुवात सुंदर झाली घोटावडे टीमसाठी मात्र कमबॅक कासार आंबोली टीमचा देखील यावेळेचा बॉल आल्या पहिलाच बॉल उंच हवेमध्ये फटका आहे. फटका फसलाय. पुन्हा एकदा ऋषिकेश येतोय चेंडूच्या खाली. लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवरती दुसरी विकेट. गोल्डन डकचा शिकार ठरतोय अथर्व. फलंदाज 3ऱ्या क्रमांकाचा बाद. Jazz in the mix. Thank you, DJ. पुढचा बॉल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. यावेळेचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा फटका फसलाय. स्वतः समीर येतोय चेंडूच्या खाली. झेल टिपला जाईल आणि या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक समीर कांबळेच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. 4 विकेट मिळेल. काय जबरदस्त गोलंदाजी आणि गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होण्यास काहीच हरकत नाही.
Jazz in the mix. धावपलकावरती 27 धावा, 4 गडी बाद. 12 बॉल 39 बनवायचे आहेत घोटावडे संघाला. चौथ्या षटकाला सुरुवात. गोलंदाजी मार्गावरती पुन्हा एकदा वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन ओमकार नाना भिलारे सज्ज होत आहेत औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या एंडनं. पहिला बॉल इकडे बिग करण्याचा प्रयत्न, बॅटवरती कनेक्शन होऊ शकलेलं नाहीये आणि मैदानाच्या आतमध्ये सिंगल घेतली जाईल. सिंगलच्या साह्यानं धावफलक पुढे जाते. 28 धावा. काय जबरदस्त षटक राहिलं मागचं. एकही धाव खर्च केली नाही आणि 4 महत्त्वाच्या विकेट्स इकडे समीर कांबळेने प्राप्त केल्यात आणि आपल्या संघाला एक मजबूत पकड या मॅचमध्ये निर्माण करून दिलेली आहे. 11 बॉलमध्ये 38 धावा विजयासाठी गरजेच्या आहेत. आता एकेरी दुहेरी धावांना या मॅचमध्ये महत्त्व राहिलं नाहीये. सामना जिंकायचा असेल तर बिग हिट्स करावे लागतील घोटावडे टीमला. यावेळेस वैभवच्या रिच मध्ये दिलाय आणि आउट ऑफ रिच पाठवलाय. इन द आर्क, आउट ऑफ द पार्क, षटकार. थँक्यू डीसी. युवा उद्योजक सन्मान्य ऋतिक भाऊ आरासकर यांचं प्रामुख्याने शुभागमन होत आहे. भैरवनाथ कर्नाटकमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत. प्रचंड मेहनत, अफाट परिश्रम, अथक प्रयत्न, नक्कीच ही स्पर्धा उभी करण्यामागे सर्व आयोजकांचं राहिलेलं आहे. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा पॉवरफुल हिट, बिग 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 ब्लास्ट. पाठवला बॉल सीमारेषेच्या पलीकडे. फिर से एक बार वैभवचा वार, चेंडू सीमारेषा पार, षटकार. Jazz in the mix. जबरदस्त बॅटिंग. वैभव डगआउट मधून सेट होऊन आलाय की काय? पहिलेच 2 बॉल त्याने सीमारेषेच्या बाहेर पाठवलेत. सामन्याचं समीकरण बदललंय. 9 मध्ये 26. पुन्हा एकदा बिग करण्याचा प्रयत्न. अलॉंग द कार्पेट मिड विकेटच्या दिशेने बॉल येईल. शंकर सुतार येत आहेत बॉलवरती. थोडंसं फंबल, मात्र दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार नाही. चढ उतार, बरेचसे चढ उतार पहिल्या षटकापासून आपण या मॅच मध्ये पाहतोय. ती सरड्याप्रमाणे रंग बदलणारा हा सामना. कोण विजय प्राप्त करणार इथून पुढे अजून आपण सांगू शकणार नाहीये. 8 बॉलमध्ये 25 ची गरज. 2 महत्वपूर्ण निर्णायक चेंडू आहे या षटकातील. ओ इथे पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर फटका खेळलाय. समोरच्या बाजूला बॉल निघालाय. ऋषी येतोय पुन्हा एकदा चेंडूवरती. आज चेंडू देखील ऋषीचा पाठलाग सोडायला तयार नाहीये. बरेच जिकडे ऋषी जाईल तिकडे चेंडू बरेच प्रमाणामध्ये गेलेले आहेत. मात्र तिकडे 2 झेल आले. 2 सुंदर झेल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. ग्राउंड क्षेत्ररक्षण देखील सुरेख राहिले आतापर्यंत. 42 धावा धावफलकावरती. 7 बॉलमध्ये 24. इकडे एखादा बिग हिट. या बॉलवरती बिग हिट मस्ट नीडेड, गरजेचा आहे. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. स्वतः तिकडे गोलंदाज ओमकार भिलारे चेंडूला पाठमोर होत आहेत. 2 षटकार आल्यानंतर मात्र चांगलं कमबॅक राहिले. 15 धावा या षटकामध्ये खर्च केल्या. शेवटच्या षटकामध्ये 6 बॉलमध्ये विजयासाठी 24 धाब्यांची गरज आहे. अजूनही सामना होऊ शकतो. यस सर. षटक संपलेलं आहे. 6 बॉलमध्ये 24 धाब्यांची गरज. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकाची जबाबदारी गोलंदाज आशिष कांबळे यांच्या खांद्यावरती दिली जाते. होऊ शकतात या धावा. 4 बिग गरजेचे आहेत. ओमकार केसवड मध्ये ती ताकद आहे. मनगटात तेवढी तो जोर आहे त्याच्या. आज तो जोर पाहायला मिळणार का? एक वेगळा इतिहास मैदानाच्या आतमध्ये घडून दाखवणार का ओमकार केसवड? त्याला वेळ वाचवायचा आहे. टीम कासार आंबोली. बराचसा वेळ खर्च केला जातोय मित्रांनो.
पहिला बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. ओमकार येत आहे चेंडूच्या खाली, जेल टिपला जाईल पहिल्याच बॉल वरती. ओमकार केसवड बाद. तुम लोग समझते हो जो मैं पहले से नहीं जानता, लेकिन आज मागच्या षटकामध्ये लागोपाठच्या 2 षटकार खेळून सामन्यात कमबॅक तर करण्याचा प्रयत्न केलाय, मात्र इकडे 4 मध्ये 4 गरजेचे आहे. बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल. आणि आता मात्र सामना जवळपास कासारंबोली संघाच्या बाजूने झुकलेला पाहायला मिळतोय. मजबूत पकड, मगरीची पकड त्यांनी या मॅच मध्ये प्राप्त केलेली आहे. 3 बॉल मध्ये 23 धाब्यांची गरज आहे. समीर कांबळेचं ते षटक नक्कीच या मॅचला कलाटणी देणार राहिलं. निर्णायक षटक हाताळत असताना एकही धाव खर्च केली नाही आणि 4 महत्वाचे गडी त्यानं बाद केले. तिथनं पुढे या मॅचला कलाटणी मिळालेली आहे. दरम्यानचा बॉल फुल टॉस होता, पुढे सरसावत फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय. थेट यष्ट्यांचा वेध घेतला जाईल. विकेट येते. वैभव शेळके बॅक टू द पॅव्हिलियन. सुन लो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आर्यन शेळके. 2 मध्ये 23 ची गरज. ते सांगणं नक्कीच रोमहर्षक होईल असं वाटत होतं, मात्र एक हाती सामन्याकडे वर्चस्व निर्माण केलंय कासारंबोली संघानं. चला वेळ वाचवायचा आहे फलंदाज. पहिलाच सामना आहे आज, तिसरा दिवस भैरवनाथ कर्नाटकाचा आपण पाहतोय. या पहिल्या मॅच मध्ये कासारंबोली संघ विजयाचे प्रबळ दावेदार. इकडे बिग हिट केलाय पहिला बॉल. यावेळेस पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे तिकडे, चेंडू दिसूच शकलेला नाहीये असं क्षेत्ररक्षकाचं म्हणणं आहे. सिंगल आली, दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न होतोय आणि 2 धावा दरम्यानच्या काळामध्ये. पंचेचाळीस धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल या इनिंगचा आणि या मॅचचा. यावेळेस देखील यू मिस आय विल डेफिनेटली हिट दांडी गोल केली जाते. शेवटच्या बॉलवरती देखील विकेट प्राप्त होईल आणि 20 धावेंनी या पहिल्या सामन्यामध्ये बाजी मारली आहे अखिल कासारंबोली क्रिकेट क्लब कासारंबोली संघानं. मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत थँक्यू डीसी. नक्कीच या स्पर्धेमधलं